ही कथा ऐकली तर तुमचं दारिद्र्यही श्री गुरुकृपामुळे नाहीसं होईल, पण पुढे जे घडलं ते तुम्हाला थक्क करून सोडेल. ही कथा फक्त ऐकू नका, अनुभव घ्या. ज्यांनी श्रद्धेने ही कथा ऐकली त्याच्या आयुष्यातील दारिद्र्य, अडचणी आणि अभाव श्री गुरुकृपेने नाहीसे झाले. आजची कथा आहे त्या ब्राह्मणाची, ज्याचं नशीब श्री गुरूंनी एका क्षणात बदललं. जर तुम्हालाही श्री गुरूंवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिहा जय श्री गुरुदत्त आणि ही कथा इतर भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्तगुरू यांचा तिसरा अवतार होय. त्यांनी अनेक भक्तांवर कृपा केली. त्यापैकी एक आहे आजच्या गोष्टीतील गरीब ब्राह्मण. श्री गुरु भिलवडीहून कुरवपूर या क्षेत्री आले. कुरवपूरला पंचगंगा आणि कृष्णा यांचा संगम आहे. या क्षेत्राला दक्षिण काशी असे म्हणतात. श्री गुरु नित्य दुपारी अमरपुरात भिक्षेसाठी जात असत आणि खऱ्या भक्तांवर कृपा करत असत. या अमरपुरात एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो प्रतिदिन गावात भिक्षा मागत असे. जे मिळेल त्यात आनंदाने राहत असे. दारी येणाऱ्या अतिथीची तो पूजा करून त्यांना घरात जे असेल त्याची भिक्षा वाढत असे. त्याची पत्नीसुद्धा दारी आलेल्या अतिथीला मोकळ्या हाताने परत पाठवत नसे. भिक्षान्न, अतिथी सेवा आणि ईश्वराचे भजन यात ते मोठ्या सुखांत होते. एकदा श्री गुरु त्या ब्राह्मणांच्या घरी भिक्षेला गेले. ब्राह्मण भिक्षेसाठी बाहेर गेला होता. भिक्षा वाढावयास घरात काहीच नव्हते. त्या ब्राह्मणाच्या पत्नीने श्री गुरूंना आसन दिले, त्यांची पूजा केली. पण आता त्यांना भिक्षा काय द्यायची याचा ती विचार करू लागली. घरात तर काहीच नव्हते. बराच विचार केल्यावर तिला एक युक्ती सुचली. तिच्या दारात एक घेवड्याचा मोठा वेल होता. त्याला पुष्कळ शेंगा लागल्या होत्या. त्या ब्राह्मणाच्या बायकोने शेंगा काढल्या, त्याची भाजी केली आणि ती श्री गुरूंना वाढली. श्री गुरु प्रसन्न झाले. तुझे दारिद्र्य गेले असा आशीर्वाद दिला आणि परत जाताना त्यांनी घेवड्याचे मूळ कापून टाकले. श्री गुरूंनी घेवड्याचे मूळ कापलेले पाहून ती बाई दुःखी झाली. ती रडू लागली. थोड्या वेळाने ब्राह्मण घरी परत आला. त्याला तिने सारा प्रकार सांगितला. तो ज्ञानी ब्राह्मण म्हणाला, श्री गुरूंनी तुला आशीर्वाद दिला आहे, त्यावर विश्वास ठेव. घेवड्याचा वेल तर श्री गुरूंनी कापला होता, आता तो सगळा उपटून टाकावा. म्हणून त्या ब्राह्मणाने कुदळ घेतली. घेवड्याचे मूळ उकरून काढण्यास त्याने प्रारंभ केला आणि काय आश्चर्य, त्या वेलाचे मूळ उकरताना त्या ब्राह्मणाला धनाचा एक हंडा सापडला. ते पाहून त्या दोघांनाही फार आनंद झाला. ते दोघे श्री गुरूंकडे गेले, त्यांची पूजा केली आणि घडलेली सारी गोष्ट त्यांना सांगितली. ही फक्त कथा नाही, ही श्रद्धेची ताकद आहे. श्री गुरूंवर विश्वास ठेवा. ते आजही आपल्या भक्तांकडे पाहतायत. जेव्हा आपण मनापासून गुरुदत्त म्हणतो ना, तेव्हा आपण आयुष्यात कितीही संकट आली ती श्री गुरुकृपेने दूर जातात. आज ज्याने ही कथा श्रद्धेने ऐकली त्याच्या घरातही दारिद्र्य, आजार, त्रास, अडथळे हळूहळू नाहीसे होतील. कारण श्री गुरु म्हणतात, मी भक्तांच्या घरी उभा आहे, फक्त मला विश्वासाने हाक मारा. म्हणून ही कथा मनाने ऐका, श्रद्धेने शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा जय श्री गुरुदत्त. धन्यवाद.